नमस्कार, सुप्रियाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवत आहोत फिश फ्राय। तर आज आपण चिलापी फिशचे पासून फिश फ्राय बनवणार आहोत। तर इथे मी 1 किलो चिलापी फिश घेतले आहेत आणि त्यांना स्वच्छ धुवून आणि कट करून घेतलेले आहेत। तर त्यामध्ये आता आपण 1 चमचा हळद घालून घेऊया। नंतर 1.5 चमचा आपण इथे फिश फ्राय मसाला घेतलेला आहे। नंतर 1 चमचा आपण यामध्ये धने पावडर घालून घेऊया आणि यामध्ये आता आपण एका लिंबाचा रस काढून घेतलेला आहे तोही घालून घेऊया। नंतर त्यामध्ये आता आपण 1 चमचा गरम मसाला घालून घेणार आहोत आणि नंतर आपण त्यामध्ये 1 चमचा आलं लसूणची पेस्ट घालून घेणार आहोत। आता ही आलं लसूण पेस्ट आणि सर्व मसाले आपण फिशला चांगल्या प्रकारे लावून घेणार आहोत आणि नंतर आता त्यामध्ये आपण 1 चमचा मीठ घालून घेऊया आणि 1 चमचा लाल काश्मीरी मिरची पावडर ही घालून घेणार आहोत। तर आता हे सर्व मसाले आपण फिशला चांगले लावून घ्यायचे आहेत। तर इथे मिरची पावडर घालून घेतली आहे आणि ती आपण आता फिशला चांगली चोळून घेऊया, चांगली लावून घेऊया आणि आपण आता इथे अर्ध्या तासासाठी फिश मॅरिनेट करून ठेवणार आहोत। तर आता अर्ध्या तासानंतर फिश तळण्यासाठी आपण त्याची स्लरी तयार करून घेऊ। तर इथे मी 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे आणि 1 चमचा रवा घेतलेला आहे। मी बारीक रव्याचा वापर केलेला आहे। नंतर अर्धा चमचा लाल तिखट घेतला आहे आणि अर्धा चमचा मीठ घेतलेला आहे। तर हे आता चमच्याने चांगले मिक्स करून घेऊया आणि नंतर त्यामध्ये आता आपण थोडं थोडं असं पाणी घालून घेणार आहोत। तर अशा प्रकारे आपले मिश्रण तयार झाले पाहिजे। तर या प्रकारे बघा, जास्त पातळही नको आणि जास्त घट्टही नको, अशा प्रकारे आपण असे मिश्रण तयार करून घेऊ। तर आता एक कढई गॅसवर ठेवून घेऊ आणि त्यामध्ये आपण तेल घालून घेणार आहोत। इथे आपण तेल एकदम गरम करून घेणार आहोत। तेल जर थंड असेल तर फिश चांगले कुरकुरीत फ्राय होत नाहीत। तर इथे आता अर्ध्या तासाने आपले फिश चांगले मॅरिनेट झाले आहेत। तर आता आपण एक फिशचा तुकडा घेऊ आणि ते आपण तयार करून घेतलेल्या मिश्रणामध्ये बुडवून घ्यायचा आहे आणि आपण तो तेलामध्ये तळायला घालून घ्यायचा आहे। तर आता इथे मी 2 फिशचे तुकडे तेलामध्ये घालून घेतले आहेत। आता ते आपण चांगले तळून घेणार आहोत। तर गॅसची फ्लेम इथे फुलच ठेवायची आहे, गॅसची फ्लेम कमी करायची नाही, जेणेकरून आपले फिश चांगले कुरकुरीत होतील। तर असे गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंत आपण फिश तळून घ्यायचे आहेत। तर अशा प्रकारे आपण सर्व फिश तळून घेणार आहोत। तर मी बनवलेल्या पद्धतीचे फिश फ्राय तुम्हाला आवडले असले तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि सुप्रियाज किचनला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका।